प्रेक्षको नमस्कार। आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, आपल्या शरीरामध्ये एक छोटीशी अशी ग्रंथी असते, डोळ्यांना न दिसणारी, न उमजणारी, पण आयुष्याची गती ठरवणारी। थकवा असो, काही लक्षणांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर थकवा असो, वजनवाढ असो, स्थूलपणा असो किंवा विसरभोळेपणा असो, चिडचिड असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण अगदी साध्या समजतो, अगदी साधं त्याच्याबद्दलचा विचार करतो। पण कधी कधी ही खऱ्या अर्थाने थायरॉइडची हाक असू शकते। खरोखर मित्र, मानवी शरीरामध्ये थायरॉइड नावाची एक छोटीशी अशी लहानशी अशी ग्रंथी आहे, पण तिचा प्रभाव मात्र जर बघितला तर तो मात्र संपूर्ण शरीरावर असतो। याच अनुषंगाने येणारा आजचा आपला विषय चर्चेसाठी आपण स्क्रीनवर पाहू शकता। आपला आजचा विषय आहे थायरॉइड जनजागृती महिना। आपला आजचा विषय थायरॉइड जनजागृती महिना। थायरॉइड जनजागृती महिन्याच्या निमित्ताने आज आपण बोलणार आहोत लक्षणांपासून ते उपायांपर्यंत, आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत मान्यवर तज्ञ पाहुणे, प्रसिद्ध असे शल्यचिकित्सक आणि सायन रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी सर। सर, मी मनपूर्वक आपले आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये स्वागत करतो। मी आपला आभारी आहे मला या विषयावरती बोलवल्याबद्दल बोलण्यासाठी। आपल्या पाहुण्यांचा अगदी अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर मोहन जोशी सर हे वरिष्ठ व प्रख्यात असे शल्य चिकित्सक असून ते प्रगत थेरपेटिक एंडोस्कोपिस्ट म्हणून ओळखले जातात। लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व सर्वसाधारण रुग्णालय अर्थात ज्याला आपण सायन हॉस्पिटल असं संबोधतो त्याच्या जनरल सर्जरी शल्यचिकित्सा विभागामध्ये वरिष्ठ प्राध्यापक सर राहिलेले आहेत, आणि त्यानंतर डीन म्हणून म्हणजे अधिष्ठाता म्हणून ते तिथून सेवानिवृत्त झाले। सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी रुग्णालयाच्या कामकाजात आणि वैद्यकीय शिक्षणात महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांच्या कार्यकाळात रुग्णालयात कर्करोगावरील रेडिएशन उपचार कमी खर्चात उपलब्ध करून कसा देता येईल याचे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले। कोविड-19 महामारीच्या काळामध्ये त्यांनी 7 हिल्स हॉस्पिटल आणि अनेक अशा हॉस्पिटल्समध्ये आयसोलेशन सुविधा उभारण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती। डॉक्टर मोहन जोशी सर हे एक आदरणीय शिक्षण तज्ञ असून त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले आहे, आणि आजतागायत ते सुरूच आहे। डॉक्टर जोशी सरांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर परिषदांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये, प्रतिष्ठित अशा नियतकालिकांमधून त्यांचे शोध निबंध हे प्रसिद्ध झालेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत। आता सध्या SL रहेजा या रुग्णालयामध्ये ते आपली सेवा एक सिनियर कन्सल्टंट म्हणून, सर्जन म्हणून तिथे सेवा पुरवतात। तर अर्थात विषयाचं सखोल ज्ञान व प्रगल्भ असा अनुभव असलेले तज्ञ पाहुणे आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत। नक्कीच त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत विषयानुरूप। चला तर मित्र, आजच्या आपण आपल्या चर्चेला सुरुवात करणार आहोत। आजचा विषय आपण जाणूनच आहात। आपला आजचा विषय आहे थायरॉइड जनजागृती महिना, आणि जे तज्ञ पाहुणे आज आपल्या इथे आहेत ते प्रसिद्ध असे ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉक्टर मोहन जोशी सर। सर, मी पुन्हा एकदा आपलं आजच्या भागामध्ये आरोग्य संपदाच्या आपल्या भागामध्ये स्वागत करतो। सर, थायरॉइड जनजागृती महिना हा आज आपलाचा विषय आहे। थायरॉइड हा शब्द नेमका काय सुचवतो, याचा अर्थ काय, हे आपण पहिल्यांदा समजून घेऊन नंतर आपण मूळ विषयावर जाऊ। काय सांगाल सर? थायरॉइड ही जी ग्लँड आहे हिचं नाव थायरॉइड पडलं हे थायरियस नावाच्या ग्रीक शब्दामुळे पडलं। थायरियस म्हणजे ढाल शेप्ड किंवा ढालीसारखं। तर ह्या थायरॉइड ग्लँडला 2 लोब असतात, आणि त्याच्यामध्ये त्या 2 लोबना जोडणारं एक इस्थमस असतं, म्हणून ही ग्लँड हातात जर धरली तर ती शिल्ड शेप असते। शिल्ड शेप म्हणजे म्हणून तिला थायरियस शेप्ड म्हणून थायरॉइड, ऑइड म्हणजे लाईक, थायरियस शेप्ड म्हणून थायरॉइड असं तिला म्हणण्यात येतं। म्हणजे एक साधारण ढालीसारखी दिसणारी ही ग्रंथी म्हणून त्याला थायरॉइड हे नाव। सर, मग याची शरीरामधली याची जागा कुठे असते, कुठे हे शरीरामध्ये असतं? शरीरामध्ये याची जागा ही मानेच्या पुढील भागात असते,
आणि मानेच्या पुढील भागात ज्याला आपण ॲडम्स ॲपल म्हणतो म्हणजे थायरॉइड कार्टिलेज, त्याच्या खाली ही या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे ही जागा इथे असते आणि ही ग्लँड ट्रॅकिया आणि इसोफॅगस या दोन्ही म्हणजे मोठ्या विंड पाईप आणि जो स्वॉलोइंग पाईप आहे त्याच्या भोवती ही पसरलेली असते आणि ती मानेमध्ये असते, पुढील भागात असते. म्हणजे थायरॉइड ग्लँडची पोझिशन आपण सांगितली, ते कुठे आपल्या शरीरामध्ये असतं हे सांगितलं. त्यासोबत अजूनही काही ग्रंथी असतात महत्त्वाच्या, त्याबद्दलही काय अधोरेखित कराल सर? दुसऱ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर बघितलं तर थायरॉइडच्या बरोबर पॅराथायरॉइड नावाच्या 4 ग्रंथी असतात. दुसऱ्या चित्रात, पुढचं चित्र, थायरॉइडच्या बरोबर 4 ग्रंथी असतात, त्याला पॅराथायरॉइड असं म्हणतात. पॅराथायरॉइड असं म्हणतात. आणि या पॅराथायरॉइड म्हणजे थायरॉइडच्या बाजूला असलेल्या, आणि या ज्या पॅराथायरॉइड असतात या 4 पॅराथायरॉइड ग्लँड या कॅल्शियम मेटाबॉलिझम आपलं रेग्युलेट करतात. शरीरामध्ये कॅल्शियम मेटाबॉलिझम रेग्युलेट करण्याचं फार महत्त्वाचं काम त्यांचं असतं. म्हणजे साधारण त्याची पोझिशन कळाली आणि त्यासोबत अजून कोणतं ग्लँड असतं तेही कळालं, कोणती ग्रंथी असते. म्हणजे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड अशा 2 ग्रंथी आजूबाजूला असतात. सर, यांचं नक्कीच काही ना काही शरीरामध्ये त्याची काहीतरी कार्य असेल, त्याच्या मागचं औचित्य असेल. तर कोणता स्त्राव साधारण या ग्रंथीमधून तयार होतो आणि त्याचा परिणाम एकंदरीत शरीरावरती काय, याला सविस्तर आपण कसं समजावून सांगा? थायरॉइड ग्लँड ही डक्टलेस ग्लँड म्हणतो आपण, किंवा याला म्हणतो एंडोक्राइन ग्लँड. म्हणजे या ग्लँडला कोणतंही डक्ट असत नाही किंवा काही नलिका असत नाही. थायरॉइड ग्लँड ही रक्तामध्ये काही तऱ्हेचे स्त्राव सोडते आणि ते स्त्राव जे असतात त्याला आपण थायरॉक्झिन म्हणतो. थायरॉक्झिन नावाच्या हार्मोन ही कंटिन्युअस ग्रंथी तयार करत असते. या थायरॉक्झिनचे T3 आणि T4 असे 2 तऱ्हेचे प्रकार आहेत. आणि हे थायरॉक्झिन हार्मोन जे आहे ते शरीराची चयापचयाची क्रिया, ज्याला आपण मराठीत म्हणतो किंवा ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो, तो मेटाबॉलिझम योग्य तऱ्हेने असेल ज्यावेळी थायरॉइड हार्मोनचं प्रमाण किंवा थायरॉक्झिनचं प्रमाण शरीरात योग्य प्रमाणे असतं. जर ते कमी झालं तर त्याला आपण हायपोथायरॉइड म्हणतो. म्हणजे चयापचयाची क्रिया स्लो होते, माणूस स्थूल होतो, माणूस झोपी जातो, माणसाचं वजन वाढतं, ओबेसिटी वाढते, महिलांच्या बाबतीत असंख्य समस्या जाणवतात, त्यांना मासिक पाळीच्या समस्या जाणवतात, फर्टिलिटी ज्याला आपण म्हणतो त्याच्या समस्या जाणवतात. या सर्व गोष्टी कमी स्त्राव असेल तर जाणवतात. जर थायरॉक्झिनचा स्त्राव जास्त झाला काही कारणाने, तर मग काय होतं की मग शरीराचं वजन कमी होत जातं, माणसाला भयंकर भूक लागते, माणूस हायपर ॲक्टिव्ह होतो, हातामध्ये कंप पावतात, साधा चहाचा कपसुद्धा माणसाला सरळ धरता येत नाही आणि चहासुद्धा पिता येत नाही, अशा तऱ्हेची परिस्थिती होते. आणि ह्याला हायपर मेटाबॉलिक स्टेट म्हणतात, की जेणेकरून माणूस अतिशय क्षीण होत जातो, वजन अगदी कमी होत जातं. पटकन वजन कमी होण्याचं हायपरथायरॉइडिझम हे एक महत्त्वाचं कारण तुम्ही लक्षात ठेवा. नक्कीच. म्हणजे हायपोथायरॉइड, हायपरथायरॉइड असे 2 प्रकार साधारण आपण थायरॉइडच्या बाबतीत बघतो, त्यांचा स्त्राव आणि त्याचा परिणाम जेव्हा आपण चर्चेत आणतो. सर, मग इतर जी ग्रंथी त्याच्यासोबत आहे, थायरॉइडसोबत पॅराथायरॉइड आपण सांगितलं, तर त्याच्यामधून कोणता स्त्राव असतो आणि त्याचे एकंदरीत शरीरावरचे परिणाम काय सांगाल? पॅराथायरॉइड हार्मोन हा पॅराथायरॉइड ग्लँडमधून आपल्याला मिळत असतो किंवा स्त्रावत असतो. ही सुद्धा एंडोक्राइन ग्लँड आहे. ह्याच्यातले स्राव डायरेक्टली रक्तामध्ये शरीरामध्ये मिसळले जातात आणि कॅल्शियम मेटाबॉलिझम म्हणजे पॉझिटिव्ह कॅल्शियम मेटाबॉलिझम म्हणजे जे काही आपण खातो त्याच्यामधून कॅल्शियम घेणं आणि ते बोन्समध्ये आणि कॅल्शियम जिथे गरज आहे ज्या गोष्टीची, आणि महत्त्वाची गरज म्हणजे कॅल्शियमची बोनमध्ये असते, तर त्या हाडांमध्ये कॅल्शियम डिपॉझिट करण्याचं काम पॅराथायरॉइड ग्लँड करतात. जर पॅराथायरॉइड ग्लँडचा स्त्राव कमी झाला तर काय होतं की
की बोन ठिसूळ होतात, हाडं ठिसूळ होतात आणि ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, ग्रॉस ऑस्टिओपोरोसिस. ग्रॉस ऑस्टिओपोरोसिस झाला तर आपण पॅराथायरॉइड हार्मोन कधी कधी एकतर पहिल्यांदी कॅल्शियम देतो जर पॅराथायरॉइड नॉर्मल असेल तर, पण पॅराथायरॉइड ग्लँड जर कमी स्त्राव करत असतील तर कधी कधी पॅराथायरॉइड हार्मोन देण्याची वेळ येते. तर बोनमध्ये कॅल्शियम डिपॉझिट होणं हे महत्त्वाचं आहे आणि ते कार्य पॅराथायरॉइड ग्लँडच्या हार्मोनमुळे होतं. याच्या उलट जर पॅराथायरॉइड ग्लँडचं जर स्त्राव वाढला तर काय होतं, तर जिकडे तिकडे कॅल्शियम डिपॉझिट व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये किडनीमध्ये स्टोन होणं हे एक महत्त्वाचं आहे की किडनीमध्ये कॅल्सिनोसिस म्हणजे निरनिराळ्या तऱ्हेची कॅल्शियम डिपॉझिट्स, मोठमोठे स्टोन होणं, गॉलब्लॅडरमध्ये मोठे स्टोन होणं, कॅल्शियमचे स्टोन होणं, ह्या गोष्टी संभवतात आणि जास्त कॅल्शियम डिपॉझिट नको असलेल्या ठिकाणी होतं, रक्तवाहिन्यांमध्ये जास्त कॅल्शियम डिपॉझिट होतं आणि त्यामुळे असंख्य तऱ्हेचे विकार उद्भवू शकतात. सर, आपण पाहिलं थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथींची पोझिशन, त्याचे एकंदरीत परिणाम, त्यांचे स्त्राव. प्रेक्षक आपल्याशी इतक्या लवकर जोडले गेलेले आहेत, म्हणजे आपल्या चर्चेमध्ये प्रेक्षक अगदी हिरिरीने सहभागी झालेले आहेत. आदित्य यांचा कॉल आहे, आपल्याशी जोडले गेलेले आहेत बदलापूर येथून. आदित्यजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, मला असं विचारायचं होतं की केस गळणे आणि त्वचेतील बदल होणे हे थायरॉइडचं लक्षण असू शकतं का, याविषयी काय सांगाल? नाही, मला कळलं नाही काय म्हणताय आपला आपण? प्रश्न पुन्हा एकदा विचारा. केस गळणे आणि त्वचेतील बदल होणे याच्याविषयी हे लक्षण कशातील काय बदल होणे, केस कशातील बदल होणे? गळणे, सर, केस गळणे आणि केस गळणे. त्वचेमधील बदल. स्किनमध्ये हो हो हो, स्किन मध्ये आपला सुद्धा प्रश्न लक्षात आला, निरनिराळ्या आपल्या प्रश्नाचं उत्तर तऱ्हेचे घेऊ. बदल धन्यवाद. होतात. स्किनचं टेक्स्चर जे आहे ते नॉर्मल स्किनचं टेक्स्चर असणं हे नॉर्मल थायरॉइडशी संबंधित आहे. जर का थायरॉइड ग्रंथीचा स्त्राव कमी झाला तर बऱ्याच प्रमाणात स्किन ही ड्राय होते किंवा स्किन ही थिक होते. त्यामुळे हायपोथायरॉइड पेशंट किंवा ज्यांना आपण गॉयटर आहे असे पेशंट म्हणतो, अशा लोकांना कधीकधी स्किन ड्राय, स्किन पेल असणं, स्किनचं नॉर्मल टेक्स्चर जाणं हे निश्चितपणे बदल थायरॉइडच्या कमी स्त्रावामुळे जाणवतात. आपला प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळालेलं आहे. अगदी थोडक्यात सरांनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं की स्किन आणि केस गळती या सगळ्याच गोष्टींमध्ये थायरॉइडचा एकंदरीत परिणाम सरांच्या उत्तरातून आपल्याला लक्षात आला. सर, थायरॉइड हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा लोक घाबरतात, कारण म्हणजे थायरॉइड ही एक ग्रंथी आहे, शरीराचा एक भाग आहे आणि तो आजार, या दोन्हीमधलं साधारण म्हणजे जो फरक आहे तो आपण काय सांगाल? म्हणजे हा एक नॉर्मल भाग आपल्या शरीरातला आहे आणि त्याच्या आजाराची एकंदरीत लक्षणं याबद्दल आपण काय सांगाल सर? थायरॉइड ग्लँडचे आजार जे आहेत ते आपण 3 प्रकारात क्लासिफाय करू किंवा डिवाइड करू. एक म्हणजे थायरॉइड ग्लँडचा स्त्राव वाढणे किंवा कमी होणे, कोणत्याही तऱ्हेची थायरॉइड ग्लँडची वाढ न होता, म्हणजे थायरॉइडची गाठ न दिसता, थायरॉइड ग्लँड न वाढता किंवा थायरॉइडमध्ये ज्याला आपण गॉयटर म्हणतो, थायरॉइड ग्लँड वाढली तर त्याला आपण गॉयटर म्हणतो, गॉयटर न होता थायरॉइड ग्लँडचे स्त्राव कमी जास्त होणे, नंबर 1. नंबर 2, गॉयटर होणे आणि त्याच्याबरोबर थायरॉइड ग्लँडचे स्त्राव कमी जास्त होणे, आणि नंबर 3, थायरॉइडचे कॅन्सर सदृश्य होणारे किंवा ट्यूमर सदृश्य होणारे बदल. तर या 3 प्रकारात आपण थायरॉइडचं जे रोग आहेत ते 3 प्रकारात डिवाइड करूया आणि ते 3 प्रकार ह्याप्रमाणे झाले. आता पहिल्या प्रकारात काय आहे की थायरॉइड ग्लँड कुठेही वाढलेली नाही आहे, कोणाला कळत नाही आहे की इथे बाबा या बाईला किंवा या पुरुषाला किंवा या मुलीला गॉयटर झाला आहे असं आपण म्हणत नाही आहोत. तिलाही काही कळत नाही, तिने आरशात पाहिलं तर तिलाही काही कळत नाही, मान तिची नॉर्मल आहे, परंतु तिच्या छातीत धडधड होते, तिचे केस गळत आहेत किंवा तिला मासिक पाळीमध्ये त्रास होतोय, मासिक पाळी जास्त वेळा होते ज्याला आपण मेनोरेजिया म्हणतो, म्हणजे महिन्यातून 2 किंवा 3 वेळा मासिक पाळी येणे. दुसरी गोष्ट, मासिक पाळी आल्यानंतर ती जास्त दिवस चालू राहणे, वजन घटणे, झोप न लागणे, भरपूर भूक लागणे, जुलाब होणे, या सर्व गोष्टी या
थायरॉईड ग्लँडच्या स्त्रावाच्या जास्तपणामुळे होतात. याच्या विरुद्ध थायरॉईड ग्लँडच्या दुसऱ्या स्रावामुळे, की बाबा एखादी बाई वजन तिचं वाढायला लागलेलं आहे, मासिक पाळी योग्य तऱ्हेने येत नाही आहे, मासिक पाळी आली तर ती एखादीच दिवस राहते आहे, अशा तऱ्हेचे प्रश्न, किंवा स्किन कोरडी होणे, स्किन जाडी होणे, स्किन थिक होणे, ह्या ज्या गोष्टी, चामडी थिक होणे, या ज्या गोष्टी आहेत त्या हायपोथायरॉइडिझममध्ये मोडतात. हायपरथायरॉइडिझममध्ये दुसरा एक प्रश्न होतो की ज्याला आपण म्हणतो एक्झोपथॉलमस. एक्झोपथॉलमस म्हणजे डोळ्यामध्ये कधी कधी ग्रेव्स डिसीज नावाच्या एका रोगामध्ये थायरॉईड ग्लँडच्या डोळे वटारलेले दिसतात. डोळे वटारलेले दिसायला लागले, आता तो माणूस स्वतःहून तर डोळे वटारत नाही आहे, परंतु डोळे प्रॉपअप होतात, प्रॉप्टअप होतात ज्याला आपण म्हणतो, आणि वरचा भाग जो आहे स्क्लेराचा म्हणजे व्हाईट भाग जो आहे तो दिसू लागतो. म्हणजे आपण ज्याला म्हणतो डोळे वटारल्यासारखे दिसायला लागले, त्याला एक्झोपथॉल्मस म्हणतो. ती जी गोष्ट आहे ती हायपरथायरॉइडिझम किंवा जास्त स्त्राव असलेल्या काही महिलांमध्ये किंवा काही लोकांमध्ये दिसून येते, ज्याला आपण प्रायमरी हायपरथायरॉइडिझम म्हणतो. तर अशा तऱ्हेचे हे एक भाग झाले. दुसरा भाग जो आहे तो थायरॉईड ग्लँड वाढणे. थायरॉईड ग्लँड का वाढते? सर, मी थोडंसं आपल्याला थांबवतो इथे, कारण प्रेक्षक आपल्याशी जोडले गेले, विषय महिलांचा पण चालू आहे आणि सुप्रियाताई आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत हैदराबाद येथून. त्यांचा प्रश्न घेऊया, नंतर आपण मूळ उत्तरावरती येऊया. सुप्रियाताई, आपला प्रश्न विचारा. हा, मला प्रश्न विचारायचा की मला हायपोथायरॉइडिझम आहे आणि जे गोळ्या आपण रेग्युलरली घेतो ते कायमस्वरूपी बंद होऊ शकतात का? नाही, गोळ्या तुम्ही ज्या रिक्वायर्ड आहेत तुम्हाला हायपोथायरॉइडिझम डायग्नोज झालेला आहे आणि याचा अर्थ थायरॉईड ग्रंथी काही कारणाने तुमची ही कार्यक्षम नाही आहे. तुमच्या शरीराला जेवढा थायरॉक्सिनचा स्त्राव पाहिजे तो तुम्हाला मिळत नाही आहे. त्यामुळे ह्या गोळ्या कायमस्वरूपी बंद करणं हे फार कठीण गोष्ट आहे. त्यामुळे गोळ्यांचा डोस हा पिरियडिकली ॲडजस्ट करायला लागतो. तो आत्ता तुम्ही 100 मायक्रोग्रॅम घेत असाल तर कदाचित तो 125 लागू शकतो किंवा 75 लागू शकतो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर खूप स्थूल असाल आणि तुमचं वजन जर काही कारणाने किंवा तुम्ही डाएटिंगनी कमी केलं तर थायरॉईड ग्लँडचा स्त्राव तुम्हाला कमी लागतोय शरीराला. समजा तुमचं वजन 80 किलो 100 किलो आहे आणि ते तुम्ही 55 किलोवरती आणलं तर तुम्हाला कदाचित तुमची जी थायरॉईड ग्लँड आहे ती तुम्हाला योग्य तऱ्हेने थायरॉक्सिनचा पुरवठा करू शकेल त्या वजनासाठी किंवा त्या शरीरासाठी. तर मग अशा वेळी गोळ्यांचा डोस कमी करणं किंवा खूप क्वचित प्रसंगी थायरॉक्सिन आपल्याला बंद करता येतं. पण नाहीतर मग त्या एल्ट्रॉक्सिनच्या गोळ्या किंवा ज्याला थायरॉक्सिनच्या गोळ्या आपण म्हणतो, लिव्होरोटेटरी थायरॉक्सिन, त्या जवळजवळ जन्मभर घ्याव्या लागतात. जर थायरॉक्सिनचा पुरवठा योग्य होत नसेल तर थायरॉईडच्या गोळ्या चालू ठेवून आपल्याला टेस्ट कराव्या लागतात आणि नंतर कधीकधी थायरॉक्सिनच्या गोळ्या बंद करून सुद्धा टेस्ट करून बघायला लागतात. अशा वेळी जर योग्य तऱ्हेचं थायरॉक्सिनचे रिपोर्ट असले T3, T4 आणि TSHचे तर मग कदाचित कमी डोस करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. सुप्रियाताई, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता हा आणि एक महत्त्वाचा कंगोरा या विषयानुरूप जो आपला आजचा विषय आहे त्याच्यावरती आपण अंगुली निर्देश केला आहे आणि सरांचं उत्तरही अगदी समर्पक त्याच्या निमित्ताने आपल्याला मिळालेच आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, आपण या फोनच्या आधी थायरॉईडचे तर दुसरी गोष्ट दुसरे जे विकार आहेत थायरॉक्सिनचे किंवा थायरॉईड ग्लँडचे ते म्हणजे ज्याला आपण गॉयटर म्हणतो. आता या गॉयटरमध्ये 2 तऱ्हेचे गॉयटर असतात. एक डिफ्यूज गॉयटर असतो आणि दुसरा जो असतो तो मल्टी नोड्युलर गॉयटर असतो. आता डिफ्यूज गॉयटर म्हणजे काय की सर्वसाधारणतः लहान मुलापासून एखादी महिला प्युबर्टीमध्ये येते किंवा ज्यावेळी ती 14 ते 18 वर्षाची होते त्यावेळी या महिलेमध्ये काही बदल होत असतात आणि तिच्यासाठी थायरॉक्सिन हार्मोन
हा जास्त प्रमाणात लागतो. तिला पाळी येण्याची प्रक्रिया आहे, तिला इतर काही वाढीच्या प्रक्रिया आहेत, तर त्यावेळी थायरॉक्झिनचं प्रमाण हे जास्त प्रमाणात लागू शकतं. आणि अशा वेळी कधीकधी छोटीशी थायरॉईड ग्लँडमध्ये वाढ होते आणि त्याला आम्ही प्युबर्टी गॉयटर असं आम्ही म्हणतो. हा प्युबर्टी झाल्यानंतर, म्हणजे आता बऱ्याच वेळा महिलांमध्ये फार महत्त्वाचं आहे हे, की महिलांमध्ये पाळी येण्याच्या वेळी म्हणजे प्युबर्टीच्या वेळी थायरॉक्झिनची गरज जास्त लागते. ज्यावेळी महिला प्रेग्नंट होतात किंवा गर्भधारणा ज्यावेळी महिलांना होते, त्यावेळी मूल आणि ती बाई या दोघांसाठी लागणारं थायरॉक्झिन आहे, हे ग्लँड कदाचित त्यांना जास्त पुरवठा करू शकत नसेल, तर मग अशा वेळी सुद्धा जास्त आम्ही थायरॉक्झिनच्या गोळ्या तोंडाने देतो. हल्ली अशी पद्धत आहे थोडीशी, की लो डोस थायरॉक्झिन प्रत्येक गर्भवती महिलेला देण्याची नवीन पद्धत आता निघाली आहे, की जेणेकरून असलेल्या थायरॉईड ग्लँडवरती ताण येऊ नये. तर अशा वेळी सुद्धा काही लोकांना, तर पूर्वी अशी पद्धत नव्हती की थायरॉक्झिनच्या गोळ्या देणे, तर त्यामुळे काय व्हायचं की थायरॉईड ग्लँडवरती ताण व्हायचा आणि थायरॉईड ग्लँड एनलार्ज व्हायची किंवा मोठी होत असे किंवा तिचा गॉयटर होत असे. आणि हा गॉयटर समजा एखादी महिला 2-3 वेळा प्रेग्नंट झाली, 2-2 वर्षाच्या किंवा 1-1 वर्षाच्या इंटरवलनी ती प्रेग्नंट झाली, तर तिची थायरॉईड ग्लँड ही एनलार्जडच राहते आणि ती नॉर्मल पोझिशनला येत नाही. अशा वेळी ज्यावेळी या बाईचं प्रेग्नन्सीचं पिरियड संपलेलं आहे, गर्भवतीपणाचा पिरियड संपलेला आहे आणि थायरॉईड ग्लँड ही एनलार्ज राहिलेली आहे, तर अशा वेळी मग आपल्याला थायरॉईड ग्लँड मोठीच राहिली तर ती कॉस्मॅटिकली एखाद्या महिलेला त्रासदायक वाटू शकते, की मला आता काही थायरॉक्झिनची गरज नाही आहे, थायरॉक्झिन योग्य तऱ्हेने माझ्याकडे होतं किंवा आहे आणि आता माझी डिलेव्हरीचा पिरियड संपलेला आहे, आता माझा पार्च्युरेशनचा पिरियड संपलेला आहे आणि अशा वेळी नंतर मग पुढे 5 वर्ष ही ग्लँड हळूहळू मोठी होत राहिली किंवा झाली किंवा मोठी राहिली, तर ती कॉस्मॅटिकली एखाद्या बाईला संयुक्तिक वाटत नाही आणि अशा वेळी आपल्याला या बाईच्या थायरॉईड ग्लँडची ऑपरेशन करण्याची वेळ येते किंवा गॉयटरचं ऑपरेशन करावं लागू शकतं कॉस्मॅटिक रिझनसाठी. दुसरं, बऱ्याच वेळा या थायरॉईड ग्लँडमध्ये काही नोड्यूल्स येतात. म्हणजे असं असतं की थायरॉईड ग्लँडचं जे एनलार्जमेंट आहे ते TSH नावाच्या हार्मोनच्या कंट्रोलखाली असतं. TSH हा हार्मोन हायपोथॅलॅमसमधून स्त्रावत असतो आणि TSH वाढतं आणि थायरॉईड ग्लँड वाढते, थायरॉक्झिन वाढतं आणि थायरॉक्झिनची गरज जी जास्त शरीराला लागत आहे ती होते. तर अशा वेळी जर का TSH वाढ होणे कमी होणे असं बऱ्याच वेळा झालं किंवा काही वेळा मल्टिपल प्रेग्नन्सीज पटापट झाल्या, तर अशा वेळी मग थायरॉईड ग्लँडमध्ये नोड्यूल होतात. प्रत्येक पेशी जी आहे थायरॉईडची ती या TSHला रिस्पॉन्ड करत नाही संयुक्तिकपणे आणि मग काय होतं की काही वेळा नोड्यूल होतात आणि नोड्यूल झाल्या तर ते अजून कॉस्मॅटिकली डिटेस्टेड राहतं पेशंटला. तिसरी गोष्ट म्हणजे ही एखादी नोड्यूल ही कॅन्सरमध्ये रूपांतरित होते क्वचित प्रसंगी, एखादी नोड्यूल ही हायपरथायरॉईड होते आणि मग थायरोटॉक्सिकोसिसमध्ये पेशंट जातो. म्हणजे हायपरथायरॉईडिझम आणि गॉयटर हे दोन्ही गोष्टी बरोबर आहेत आणि ह्याच्यातली काय होतं आहे की एक नोड्यूल राईट लोबमधली जास्त थायरॉईड सिक्रीट करत आहे किंवा स्त्रावत आहे, तर अशा वेळी ऑपरेशन करण्याची वेळ येते. किंवा ज्यावेळी असं दिसून येतं की एखादी नोड्यूल ही कॅन्सरच झालेली आहे किंवा कर्करोगात रूपांतरित झालेली आहे, तर मग अशा वेळी आपल्याला त्या गॉयटरचं ऑपरेशन करण्याची वेळ येते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे थायरॉईड कॅन्सर परसे पहिल्यांदाच, म्हणजे थायरॉईड ग्लँडचा हायपरथायरॉइडिझम नव्हता, हायपोथायरॉइडिझम नव्हता, पण एकाएकी रुग्णाला थायरॉईड ग्लँड वाढलेली आहे असं वाटू लागतं आणि त्या थायरॉईड ग्लँडची आम्ही सायटॉलॉजी घेतली किंवा ज्याच्या पेशी छोट्याशा निडलनी काढून बघितलं तर तिथे 2 तऱ्हेचे कॅन्सर दिसून येतात, पॅपिलरी कॅन्सर किंवा फॉलिक्युलर कॅन्सर. सर, कॅन्सर हा विषय आपण नक्कीच सविस्तर घेऊया. मी थांबवतोय, क्षमा करा, कारण प्रेक्षक आपल्याशी पुन्हा जोडले गेलेले आहेत.
रुपेश हे सिन्नरवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांचा प्रश्न आपण घेऊया, नंतर आपण चर्चा आपली पुढे चालू ठेवूया. रुपेश सांगा. रुपेशजी बोला. मी रुपेश गुजराती बोलतो, लालचौक सिन्नर. बोला. माझा प्रश्न असा आहे की थायरॉइडची सुरुवात जास्त करून कुठल्या वयात जास्त होती आणि थायरॉइड तिचे जी हां हां आणि दुसरा सर, प्रश्न. हां, प्रश्न आपला पूर्ण करा. जी आहे ती शेवटपर्यंत पाळावीच लागते, कारण कशी पाळावी मग ती काय म्हणता, शेवटपर्यंत काय पाहावं लागतंय? पथ्य पाळावीच पथ्य, लागते. कारण काय पथ्य. पथ्य आहे? सर नक्कीच हे उत्तर बरोबर आपण आहे, घेऊया. बरोबर आहे. रुपेश यांचं उत्तर आपण घेऊया. आपला प्रश्न आणि लक्षात आला आमच्या. त्याचं काय रिलेशन आहे? नाही, नक्कीच. आता तिन्ही गोष्टींची तुम्हाला उत्तरं देतो. सर आपण हे थायरॉइड उत्तर आपल्या ब्रेक नंतर, आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, त्याच्यानंतर आपण हे उत्तर घेऊया आणि आपलं जी चर्चा सुरू होती तेही उत्तर पूर्ण करूया. प्रेक्षको, आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता विषय आरोग्य संपदा. ब्रेक नंतर पुनश्च स्वागत आपल्या प्रेक्षकांचं आरोग्य संपदाच्या या भागामध्ये. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे थायरॉइड जनजागृती महिना आणि आपले तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध असे शल्य चिकित्सक डॉक्टर मोहन जोशी सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण प्रेक्षकांचा प्रश्न घेतला होता. रुपेश यांचा सिन्नरवरून कॉल होता. काय सांगाल? रुपेशजी, तुमचे 3 प्रश्न होते की कोणत्या वयात आणि कोणाला थायरॉइडचा त्रास जास्त करून होतो. तर जर तुम्ही असं घेतलं की पुरुष आणि महिला, तर थायरॉइडचे जे प्रॉब्लेम आहेत ते महिलांमध्ये जास्त असतात. यात काही वाद नाही, हे निर्विवाद आहे. कारण थायरॉइडची जी रिक्वायरमेंट आहे ती फ्लक्च्युएटिंग रिक्वायरमेंट ही महिलांमध्ये असते. आणि ते फ्लक्च्युएटिंग रिक्वायरमेंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो पाळी येणे, मेनार्क चालू होणे, किंवा ज्याला आपण म्हणतो वयात मुलगी येणे, त्याच्यानंतर तिच्या गर्भधारणा, ह्या सर्व गोष्टीमुळे महिलांची जी काही, आणि मेनोपॉज त्याच्यानंतर, यामुळे महिलांची थायरॉक्सिनची रिक्वायरमेंट ही व्हेरिएबल असते, फ्लक्च्युएटिंग असते. आणि त्यामुळे थायरॉक्सिनचे जे थायरॉइड ग्रंथीचे जे जास्त रोग आहेत किंवा जास्त जे काही प्रॉब्लेम्स असतात ते महिलांमध्ये पाहायला मिळतात. आणि सर्वसाधारणपणे ज्यावेळी 14 ते 18 वयोगटात महिला येतात त्यावेळी त्यांना थायरॉक्सिनची गरज जास्त असते. आणि त्यावेळी पहिली गोष्ट होते महिलेला ती म्हणजे प्युबर्टी गॉयटर, की थोडासा फुलनेस मानेमध्ये त्यांना दिसायला लागतो. काही मुलींना तो ऑब्व्हियसली वाटतो. काही लोकांना डॉक्टर ओळखू शकतात की या मुलीला प्युबर्टी गॉयटर झालेला आहे. तर हा पहिला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी सांगितलं. थायरॉइडसाठी कोणतीही तशी पथ्य करण्याचं कारण नाही आहे, परंतु हे लक्षात घेणं आवश्यक आहे की ज्याला आपण आयोडीन कंटेंट, हे 1 मायक्रोग्रॅम पर किलोग्रॅम बॉडी वेट एवढं साधारणपणे आयोडीन शरीराला लागतं. तर सर्वात मोठा सोर्स जो आहे आयोडीनचा तो आयोडाईज मीठ ज्याला आपण म्हणतो. म्हणून नेहमी आता तुम्ही टेलिव्हिजनवरती सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट बघता की टाटाचं आयोडाईज मीठ खावं. तर मिठामध्ये आयोडीन मिश्रित केलं जातं योग्य प्रमाणात, मेडिकली रिक्वायर्ड प्रमाणात, आणि ते मीठ खाणं संयुक्तिक. त्याचप्रमाणे इतर जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना किंवा त्यांच्यामध्ये हे जे प्रमाण आहे, हे जे आयोडीन रिक्वायरमेंट आहे, हे नॉन व्हेजिटेरियन डाएटमध्ये म्हणजे सीफूडमधून वगैरे जात असतं. तर थायरॉइडच्या दृष्टीने पथ्याची गोष्ट म्हणजे व्हेजिटेरियन लोकांनी आयोडाईज मीठ खाणं आवश्यक आहे. आणि इतर लोकांना ऑटोमॅटिक नॉन व्हेजिटेरियन जे लोक आहेत त्यांना सीफूडमधून आयोडीन मिळत असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डायबिटीस आणि थायरॉइडचे रोग याचं सर्वसाधारणतः काही महत्त्व किंवा काही इंटर कोरिलेशन असं मला वाटत नाही. फक्त जर पेशंट डायबेटिक असेल आणि त्याचं जर आम्हाला सर्जन म्हणून थायरॉइडचं ऑपरेशन करण्याची वेळ आली तर आम्हाला त्याचा डायबिटीस कंट्रोल करायला लागतो. किंवा तो जर गोळ्यांवरती असेल तर कधीकधी आम्ही त्याला इन्शुलिनवरती तात्पुरत्या स्वरूपात कन्वर्ट करून डायबिटीस कंट्रोल करून मग त्याला आम्ही पुन्हा गोळ्यांवरती नेतो. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे की डायबिटीस आणि थायरॉइड.
नक्कीच अतिशय महत्त्वाचं उत्तर रुपेश यांच्या प्रश्नाच्या निमित्ताने झालेलं आहे. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. अ, अ, महाजन म्हणून सांगली इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. कृपया आपला प्रश्न विचारा. महाजन सांगा. हा, थायरॉइडमुळे वंध्यत्व येऊ शकते का? हो, थायरॉईडमुळे वंध्यत्व निश्चित येतं आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पुरुषांच्या बाबतीत सुद्धा आहे आणि महिलांच्या बाबतीत सुद्धा आहे. थायरॉईडचा स्त्राव कमी झाला तर स्पर्म काउंट कमी होतात, इम्पोटन्सीची शक्यता असते. हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे थायरॉईडचा स्त्राव कमी झाला तर मासिक पाळीमध्ये प्रॉब्लेम येतात आणि ज्याला ऑलिगोमेनोरिया आम्ही म्हणतो किंवा मासिक पाळी न येणं, आली तर ती एखाद वेळी येणं किंवा इतर गोष्टी. तर त्यामुळे थायरॉक्झिनचा स्त्राव रिप्रोडक्शनसाठी अत्यंत नॉर्मल असणं आवश्यक आहे, यात कोणताही संदेह नाही. खूप महत्त्वाचा प्रश्न होता. त्यानिमित्ताने एक महत्त्वाचा कंगोरा या विषयाचा आपण उलगडला. नक्कीच वेगवेगळे कंगोरे आपण उलगडत जाणार आहोत. सरांच्या अनुभवातून जो प्रगल्भ अनुभव सरांचा आहे, सखोल अभ्यास आहे, त्याचा नक्कीच आपण चर्चेमध्ये आपण त्याचा फायदा करून घेणार आहोत, नक्कीच या विषयाच्या अनुषंगाने. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत आपल्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये. आजचा विषय आपण जाणून आहात थायरॉइड जनजागृती महिना आणि तज्ज्ञ मार्गदर्शक जे आपल्यासोबत आज इथे पाहुणे आहेत ते म्हणजे प्रसिद्ध असे शल्य चिकित्सक डॉक्टर मोहन जोशी सर. सर, प्रश्नांचा भडीमार प्रेक्षकांनी आपल्यावरती केलेला आहे. तर त्याच्या आधी आपण चर्चा करत होतो थायरॉइडचे कर्करोग, कॅन्सरबद्दल. सर, काय सांगाल? थायरॉईडचे कर्करोग जे आहेत ते अगेन दोन प्रकारे आपण डिव्हाइड करतो, ज्याला डिफरन्शिएटेड कॅन्सर्स म्हणतात आणि दुसरे नॉन डिफरन्शिएटेड कॅन्सर्स म्हणतात. डिफरन्शिएटेड कॅन्सर्समध्ये फॉलिक्युलर कॅन्सर आणि पॅपिलरी कॅन्सर हे दोन तऱ्हेचे थायरॉईडचे कॅन्सर येतात. आता हे पेशींची जी रचना असते किंवा पेशी हिस्टोपॅथॉलॉजिकली कशा दिसतात मायक्रोस्कोप खाली या कॅन्सरच्या, याच्यावरती आपण थायरॉईडचे पॅपिलरी कॅन्सर किंवा फॉलिक्युलर कॅन्सर म्हणतो. ज्यावेळी आपण त्यांना डिफरन्शिएटेड कॅन्सर म्हणतो त्यावेळी आपण त्या थायरॉईड पेशींपासून या दोन तऱ्हेच्या पेशी या खूप काही निराळ्या नसतात. ह्याच्या उलट जर का आपण दुसरे दोन तऱ्हेचे कॅन्सर घेतले की ज्याला म्हणतो आपण ॲनाप्लास्टिक कॅन्सर ऑफ दी थायरॉईड. ॲनाप्लास्टिक म्हणजे थायरॉईडच्या पेशीपेक्षा फार निराळ्या तऱ्हेचे थायरॉईडच्या पेशी इथे दिसून येतात थायरॉईड ग्लँडमध्ये. आणि हे कॅन्सर जे असतात किंवा ज्याला आपण मेडुलरी कॅन्सर ऑफ दी थायरॉईड असं म्हणतो, हे दुसरा तऱ्हेचा कॅन्सर, हे नॉन डिफरन्शिएटेड कॅन्सरमध्ये येतात. डिफरन्शिएटेड कॅन्सरचा प्रोग्नोसिस जो असतो तो खूप चांगला असतो, नंबर 1. नंबर 2, डिफरन्शिएटेड कॅन्सर जे असतात ते साधारणपणे ऑपरेशनला रिस्पॉन्ड होतात. नंतर ऑपरेशननंतर सुद्धा थायरॉईडच्या काही पेशी जर राहिल्या असतील तर त्या आपल्याला थायरॉक्झिन ओरली देऊन किंवा TSH सप्रेस करून आपल्याला त्या कंट्रोलमध्ये आणता येतात. आणि डिफरन्शिएटेड थायरॉईड कॅन्सर झालेल्या माणसाचं आयुष्य हे रिझनेबली लॉंग असतं. याच्या विरुद्ध जर एखाद्याला ॲनाप्लास्टिक कॅन्सर झाला, थायरॉईड सार्कोमा झाला, थायरॉईड लिम्फोमा झाला, तर ह्या सर्व रोगांचं म्हणजे ह्याला रेडिएशनला किंवा रेडिओ आयोडीनला सुद्धा सेन्सिटिव्ह नसतात आणि त्यामुळे ह्या तऱ्हेचे जे कॅन्सर असतात ते प्रॉब्लेमॅटिक असू शकतात. त्यांच्या पेशी या थायरॉईड पेशीपेक्षा फार निराळ्या तऱ्हेच्या पेशी या थायरॉईड ग्लँडमध्ये यायला लागल्यामुळे यांना आपण ॲनाप्लास्टिक कॅन्सर किंवा इतर तऱ्हेचे कॅन्सर म्हणतो, जे नॉन डिफरन्शिएटेड कॅन्सर असतात. खूप महत्त्वाचं होतं थायरॉईडच्या कॅन्सरबद्दल या निमित्ताने चर्चा झाली आहे. नक्कीच प्रेक्षकांना अगदी सुलभ भाषेमध्ये आणि शब्दांमध्ये आपण समजावून सांगितलं. सर, मग आपण एक अनुभवी आणि ज्येष्ठ असे शल्यचिकित्सक आहात. मग थायरॉईड आणि सर्जरी साधारण कधी गरज पडते का, आणि पडत असेल तर ती कशी, केव्हा, याच्याबद्दल सविस्तर काय सांगाल?
थायरॉईड आणि सर्जरी याची गरज 2 प्रकारे पडू शकते, 2 किंवा 3 प्रकारे. एक म्हणजे ज्यावेळी थायरॉईडचा स्त्राव खूप आहे आणि हायपरथायरॉईड ग्लँड झालेली आहे किंवा स्त्राव खूप असल्यामुळे आपण तो अँटीथायरॉईड ड्रग्जनी कंट्रोलमध्ये आणतो. परंतु ते अँटीथायरॉईड ड्रग्ज लाईफ लाँग जर एखाद्या पेशंटला दिले तर त्यामुळे रुग्णाच्या इतर काही समस्या होऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ हिमोग्लोबिन, बोन मॅरो, इतर काही गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे लाईफ लाँग देणं हे शक्य नसतं. आणि जर का ह्या गोळ्या बंद केल्यानंतर अँटीथायरॉईड ड्रग्ज जर हायपरथायरॉइडिझम परत परत रिकर होत असेल तर अशा वेळी आपल्याला थायरॉईड ग्लँडचा मास कमी करणं किंवा थायरॉईड ग्लँड काढून टाकणं पार्शली किंवा कम्प्लिटली हे गरज असते. याला हेमिथायरॉइडेक्टॉमी किंवा सबटोटल थायरॉइडेक्टॉमी असं आपण म्हणतो. दुसरं म्हणजे थायरॉईड ग्लँडच्या सर्जरीज 2 दुसऱ्या प्रकारे आपल्याला लागू शकतात की ज्यावेळी थायरॉईड ग्लँड ही कॉस्मॅटिकली आपल्याला संयुक्तिक वाटत नाही, मोठं ढबोळं काहीतरी गाठ आलेली आहे एखाद्या महिलेच्या मानेमध्ये आणि त्याला त्रासदायक होत आहे, तर अशावेळी ती थायरॉईडचा ग्लँड आपण कमी करतो, सबटोटल थायरॉइडेक्टॉमी किंवा नियर टोटल थायरॉइडेक्टॉमी करतो. किंवा ज्यावेळी थायरॉईडची एकच लोब एनलार्ज झालेली असते त्यावेळी ती आपण हेमिथायरॉइडेक्टॉमी करतो आणि नंतर मग ती बायोप्सीला पाठवतो आणि त्या बायोप्सीच्या अनुषंगाने पुढची ट्रीटमेंट करतो कधी कधी. तर हे दुसरा प्रकार झाला थायरॉईडचं ऑपरेशन करायला लागण्याचा. आणि तिसरा प्रकार म्हणजे ज्यामध्ये ज्यावेळी थायरॉईड ग्लँडमध्ये थायरॉईडच्या मल्टीनोड्युलर गॉयटरमध्ये किंवा अदरवाईज प्रायमरी ज्याला थायरॉईडचा कॅन्सर निर्माण झालेला आहे, पॅपिलरी कॅन्सर निर्माण झाला आहे किंवा फॉलिक्युलर कॅन्सर निर्माण झाला आहे, तर अशा वेळी 2 तऱ्हेच्या आपण ऑपरेशन्स करतो. एक म्हणजे जर एखाद्या वेळी तो जो थायरॉईडचा जो कॅन्सर आहे तो एकाच लोबमध्ये लिमिटेड असेल तर बऱ्याच वेळा आणि बऱ्याच सर्जनची अशी भावना असते की बायलॅटरल किंवा कंप्लीट थायरॉइडेक्टॉमी करण्यापेक्षा एक लोबची थायरॉइडेक्टॉमी करायची आणि त्याला आपण हेमिथायरॉइडेक्टॉमी म्हणतो. म्हणजे एक लोब आणि इस्थमस म्हणून जो प्रकार आहे मधला 2 लोबला धरणारा तो काढून टाकतो आपण, दुसरी लोब तशीच ठेवतो आणि त्या लोबवरती निरीक्षण ठेवतो थायरॉईड स्कॅनच्या अनुषंगाने त्या लोबमध्ये दुसरा काही कॅन्सर होत नाही आहे ना वगैरे वगैरे. परंतु दुसरा एक असा विचार प्रवाह मेडिकल लिटरेचरमध्ये किंवा याच्यामध्ये असा आहे की जर का एखाद्या माणसाला थायरॉईडचा कॅन्सर एका लोबमध्ये असेल, एखाद्या स्त्रीला एका बाजूला कॅन्सर असेल, उजव्या बाजूला असेल, तर तो डाव्या बाजूला पण आहे पण तो आता ओव्हर्ट झालेला नाही, ज्याला आपण म्हणतो की तिथे आता ती गाठ त्या बाईला लागायला लागलेली नाही आहे, ती डिटेक्टेबल नाही आहे. तर थायरॉईड कॅन्सर हे मल्टीसेंट्रिक असतात अशी एक भावना किंवा असा एक विचार प्रवाह आहे. आणि ज्यावेळी कुठेही थायरॉईड ग्लँडचा कॅन्सरचं जर पेशी आपल्याला दिसल्या तर संपूर्ण थायरॉईड काढून टाकणे, ज्याला आपण टोटल थायरॉइडेक्टॉमी असं म्हणतो. अशा वेळी मग पॅराथायरॉईड पण त्याच्याबरोबर काढून टाकायच्या का, तर उत्तर त्याचं नाही असं आहे. थायरॉईड ग्लँडमधून पॅराथायरॉईड वेचून बाजूला काढता येतात आणि त्या थायरॉईडच्या बेडमध्ये पुन्हा टाकल्या तरी त्या जिवंत राहतात आणि आपलं त्याचं कार्य चालू ठेवतात. कॅल्शियम मेटाबॉलिझम किंवा कॅल्सिटोनिन किंवा त्याचं जे पॅराथायरॉईड हार्मोन्स आहे ते चालू ठेवतात. तर त्या पद्धतीने होतं. कधी कधी आम्ही नियर टोटल थायरॉइडेक्टॉमी करतो, म्हणजे जर डिफरन्शिएटेड कॅन्सर असतील, कारण थायरॉईड ग्लँडचं ऑपरेशन करताना फार महत्त्वाच्या 2 नर्व्स तिथे असतात आणि त्या 2 नर्व ज्या असतात त्या स्वरयंत्राला सप्लाय करणाऱ्या असतात आणि त्यांना आम्ही रिकरंट लॅरिंजियल नर्व म्हणतो, कारण लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्र आणि या स्वरयंत्राच्या व्होकल कॉर्ड्स ज्या आहेत त्यांना त्या सप्लाय करत असतात आणि त्यांची ती मूवमेंट जी आहे, आपली जी बोलण्याची जी मूवमेंट आहे ती बोलण्याची मूवमेंट या व्होकल कॉर्ड्सवरती अवलंबून असते. जर का या नर्व्सना कोणत्याही तऱ्हेचं मार लागला किंवा इंजुरी झाली ऑपरेशन करताना तर मग त्या माणसाचा आवाज घोगरा होतो आणि ज्याला आपण होर्सनेस ऑफ व्हॉइस म्हणतो, तर ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे बहुतांशी काही वेळा थोडा थायरॉईडचा टिश्यू किंवा थोड्या थायरॉईडच्या पेशी आम्ही या रिकरंट लॅरिंजियल नर्व आणि पॅराथायरॉईड हार्मोनवरती ठेवतो आणि आम्ही टोटल थायरॉइडेक्टॉमी न करता अशा वेळी आम्ही नियर टोटल थायरॉइडेक्टॉमी करतो. म्हणजे जवळजवळ संपूर्ण ग्लँड काढून टाकली
पण काही पेशी मुद्दामून आम्ही तिथे ठेवल्या आणि नंतर मग अशा रुग्णाला रेडिओ आयोडीन नावाची ट्रीटमेंट देता येते, जी तोंडाने देतात. आणि रेडिओ आयोडीन दिलं एकदा की ज्या काही पेशी आहेत असे आहेत नाहीत तेवढ्या शरीरातल्या थायरॉईडच्या पेशी या संपूर्ण त्यामुळे जळून जातात किंवा त्याचं निर्मूलन होतं त्या कॅन्सरचं. परंतु हे करणं हे डिफरन्शिएटेड कॅन्सर, हे रेडिओ सेन्सिटिव्ह कॅन्सर जे असतात त्याच्या बाबतीत हे शक्य होतं. सार्कोमा, लिम्फोमा किंवा इतर जे नॉन डिफरन्शिएटेड थायरॉईडचे कॅन्सर आहेत, ज्याला आम्ही हर्दल सेल कॅन्सर म्हणतो, या कॅन्सरमध्ये मात्र टोटल थायरॉइडेक्टमी म्हणजे प्रत्येक पेशी काढण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे सर्जननी केला पाहिजे, करणं आवश्यक असतं. गरज वाटली तर रुग्णाची आम्ही अशा वेळी परवानगी घेतो की एखाद वेळी हे थायरॉईड काढताना जर ते नवमध्ये थायरॉईडच्या पेशी गेलेल्या असतील किंवा नव जर इन्व्हॅजन झालेलं असेल तर एखाद वेळी नव आपल्याला काढून टाकावी लागू शकते किंवा त्याचं एखाद वेळी त्याच्यापासून घासून किंवा खरवडून त्या पेशी काढाव्या लागतील. तर अशा वेळी काही प्रमाणात तुम्हाला घोगरेपणा तात्पुरत्या स्वरूपात किंवा परमनंट स्वरूपात येतो. जरी घोगरेपणा एखाद्या पेशंटला रुग्णाला आला ऑपरेशन नंतर, तरी ठराविक तऱ्हेच्या स्पीच थेरपीमुळे दुसऱ्या वोकल कॉर्डची कार्यक्षमता वाढवून आपण घोगऱ्या आवाजाची तीव्रता निश्चितपणे कमी करू शकतो. नक्कीच सविस्तर सर आपण खूप सोप्या शब्दामध्ये समजावून सांगितलं कॅन्सरबद्दल आणि त्याच्या ट्रीटमेंटबद्दल. सर्जरी ही महत्त्वाची ट्रीटमेंट आणि नक्की ती सुप्त कुठेतरी एका लोबमध्ये असल्या कारणाने कुठेतरी पूर्ण जी सर्जरीची पद्धत आपण सांगितली आणि त्यानिमित्ताने अगदी सर्जरी समोर होते असं जाणवलं तुमच्या उत्तरामधून. नक्कीच फार महत्त्वाचं होतं. सर आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की महिलांमध्ये साधारण थायरॉईडचे आजार हे जास्त प्रमाणात जाणवतात. आपण वेगवेगळे त्यांचे म्हणजे गर्भधारणेच्या वेळी आपण विचार केला, पण गर्भधारणेच्या वेळी आईवर आणि बाळावर जर त्यावेळी थायरॉईड असेल तर साधारण परिणाम याबद्दलही चर्चा मला वाटतं होणं जास्त संयुक्तिक ठरेल. आवश्यक आहे, कारण की गर्भधारणा ज्यावेळी होते त्यावेळी गर्भधारणा होताना त्या महिलेला थायरॉक्झिनची जास्त गरज असते. याचं कारण असं आहे की 2 माणसांना थायरॉक्झिन लागत असतं आणि थायरॉईड हार्मोन त्यामुळे हल्ली गायनेकॉलॉजिस्ट थायरॉक्झिन म्हणजे थायरॉईड हार्मोनच्या लेवल एखाद्या महिलेच्या नॉर्मल असल्या तरी थोड्याशा प्रमाणात थायरॉईड हार्मोन त्या महिलेला देतात. ही आता ॲडव्हान्स अँटीनॅटल केअर झालेली आहे. परंतु बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, बऱ्याच वेळा पूर्वी याबाबत फार जागरूकता नव्हती आणि त्यावेळी महिलाही हायपोथायरॉईड असायची आणि त्यामुळे बाळाला सुद्धा थायरॉक्झिन हार्मोन योग्य तऱ्हेने मिळायचं नाही. आणि हे जन्म झालेलं जे बाळ आहे म्हणजे जन्मता जे बाळ हायपोथायरॉईड किंवा कमी थायरॉक्झिनच्या मुळे त्याची वाढ खुंटलेली असायची आणि त्या बाळाला क्रेटिनिझम झाला आहे असं आम्ही म्हणायचो. आणि जर का क्रेटिनिझम झालेलं बाळ जन्माला आलं तर त्याची वाढ होत नाही, त्याचे जे माइलस्टोन आहेत ते डिले होतात, त्याचे जे इंटेलिजंट कोशंट आहे किंवा ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो त्याच्यावरती सुद्धा परिणाम होतो. तर जर का क्रेटिन म्हणून बाळ जन्माला आलं तर अशा वेळी आम्ही आता तर निओनॅटल स्क्रीनिंगमध्ये प्रत्येक वेळी आपण या सर्व हार्मोनची तपासणी जन्मताच करत असतो. म्हणजे आता सायन रुग्णालयात सुद्धा निओनॅटल स्क्रीनिंग होतं. म्हणजे असंख्य तऱ्हेचे कोणतेही जन्मजात बाळाला रोग आहेत का, त्याच्यामध्ये हृदयापासून निरनिराळ्या तऱ्हेचे हार्मोनल रोग त्याला आहेत का, या गोष्टीची तपासणी आपण निओनॅटल स्क्रीनिंगमध्ये करतो. आणि जर का तान्ह्या बाळाला सुद्धा हायपोथायरॉइडिझम असेल तर अशा माणसाला आपण अशा मुलाला त्वरित थायरॉक्झिन रिप्लेसमेंट फार सूक्ष्म डोसमध्ये करावी लागते आणि ती करणं अत्यंत आवश्यक होतं. नाहीतर अशा मुलाचं ग्रोथ रिटार्डेशन होणं आणि इंटेलेक्च्युअल त्याची डेव्हलपमेंट न होणं, वजन न वाढणं, उंची न वाढणं, वजन कमी राहणं, या इतर सर्व गोष्टीला सामोरं जावं लागतं. आणि क्रेटिन बाळ सांभाळणं हे आजकालच्या जगात काही इझी नाही आहे त्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये.
त्यामुळे सर्वसाधारणपणे येऊन गरीबातल्या गरीब मातांना आम्ही जे अँटीनेटल स्क्रीनिंग सायन हॉस्पिटलला करतो किंवा सर्वच आजकाल सरकारी हॉस्पिटलमध्ये करतात, त्या ठिकाणी थायरॉईड हार्मोनची टेस्ट ही प्रथमच होते आणि मुलाला क्रेटिनिझम होण्याची शक्यतासुद्धा टाळण्यात येते. जसं प्रेग्नन्सीमध्ये आपण ॲनिमिया आहे म्हणजे रक्त कमी आहे म्हणून औषधं देतो, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतो, आयर्नच्या गोळ्या देतो, तसंच आपण जर का थायरॉक्झिन कमी असेल तर महिलेला थायरॉक्झिन सप्लिमेंटेशन आपण निश्चितपणे करत असतो आणि त्यामुळे क्रेटिनिझम मुलाला होण्याची शक्यता फार टळली जाते किंवा कमी होते. खूप महत्त्वाचं होतं सर, म्हणजे गर्भधारणेच्या वेळी खास करून थायरॉईडच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक जे उपाययोजना आहेत, तपासण्या आहेत, या गोष्टी जर केल्या तर भविष्यातील अनेक अनिश्चितता जी आहे ती पूर्ण होऊ शकते आणि प्रॉब्लेम्स हे भविष्यात येणारे टाळले जाऊ शकतात, क्रेटिनिझम सारखे. नक्कीच सर, आपण थायरॉईडचा आता आपण मुलाखतीच्या साधारण शेवटच्या टप्प्यावरती आहोत, तर थायरॉईडच्या अनुषंगाने शरीरावर होणारा परिणाम आपण चर्चा केली सविस्तर, पण थायरॉईड आणि मनस्वास्थ्य याबद्दलही थोडीशी जाता जाता जर चर्चा केली तर अतिशय महत्त्वाचं आहे ते नैराश्य आहे सर, विसरभोळेपणा आहे, एकाग्रतेचा अभाव, ह्या सर्व गोष्टींचा थायरॉईडशी काय संबंध आहे आणि तो कसा, याबद्दल थोडक्यात काय सांगाल? निश्चितच थायरॉक्झिनचा जो स्त्राव आहे त्याचं सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती फार मोठी ॲक्शन आहे. नंबर 1 ब्रेनवरती म्हणजे मेंदूवरती त्याच्या ॲक्शन्स असतात. जर एखादा माणूस हायपर थायरॉईड किंवा थायरॉईडच्या स्त्रावामध्ये जास्त असलेल्या स्त्रावाचा पेशंट आहे, ती महिला असो किंवा पुरुष असो, तर त्याचं ताणतणाव आहे, त्याच्या छातीमध्ये धडधड होते आहे, त्याला झोप लागत नाही आहे, त्याच्या हातामध्ये ट्रेमर्स आहेत किंवा कंप पावत आहेत आणि असा माणूस मनस्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला नाही आहे. तो इरिटेबल आहे कारण त्याला झोप लागलेली नाही आहे. त्याचं सायकॉलॉजिकल किंवा ज्याला आपण म्हणतो हायपर असतात काही लोक, तर त्या प्रकारची त्याची मनस्थिती असते आणि पटापट रिस्पॉन्ड करणं किंवा अननेसेसरी रिस्पॉन्ड करणं, इरिटेबिलिटी राहणं, हे मनस्वास्थ्याच्या दृष्टीने आहे. आणि त्याचबरोबर एखादा माणूस आम्ही मेडिकल लिटरेचरमध्ये एखादा माणूस जर पटकन उत्तर देत नसेल एखाद्या गोष्टीचं किंवा व्यवस्थित उत्तर देत नसेल तर आम्ही त्याला हायपोथायरॉईड आहे का असं कधीकधी टोमणा मारत असतो. तर हायपोथायरॉईड म्हणजे काय की तो माणूस डल आहे, त्याचे रिफ्लेक्सेस डल आहेत, त्याचे इंटेलेक्च्युअल कोशंट नाही आहे, त्याला चांगला हुशारी नाही आहे, तत्परता नाही आहे आणि या सर्व गोष्टींचा माणसाच्या मित्रमंडळीमध्ये सर्वांवरती परिणाम होतो की एखाद्या आपण जोक मारला आणि ती मुलगी हसतही नाही आहे आणि रडतही नाही आहे किंवा काही रिस्पॉन्ड करत नाही आहे, तर ही मुलगी कदाचित हायपोथायरॉईड आहे का असं आपल्या मनात शंका येते. पण आम्ही मेडिकल ग्रुपमध्ये जर एखादा माणूस सुस्त असेल तर त्याला तो हायपोथायरॉईड आहे का असं आम्ही निश्चितपणे त्याला टोमणा किंवा तिला टोमणा मारत असतो. हेही सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानिमित्ताने अतिशय महत्त्वाची गोष्ट चर्चिली सर. विषय फार व्यापक आहे पण सोप्या भाषेत आणि थोडक्यात तो पूर्ण स्पेक्ट्रम आपण कव्हर केलेला आहे. शेवटचा प्रश्न माझा आपल्यासाठी हा आहे की आजचा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी थायरॉईड बाबतचा एक महत्त्वाचा सल्ला आपण काय द्याल जाता जाता? महत्त्वाचा सल्ला म्हणजे ज्याला आपण एकतर प्रथम की आपली मुलगी, घरातली लहान मुलगी वयात येत असताना तिचं T3, T4, TSH करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तिची पुढची जी काही शारीरिक धारणा आहे, शारीरिक डेव्हलपमेंट आहे, रिप्रोडक्शनच्या दृष्टीने डेव्हलपमेंट आहे, ज्याला आपण पाळीच्या दृष्टीने इतर ओव्ह्युलेशनच्या दृष्टीने डेव्हलपमेंट आहे, ती संयुक्तिक होईल किंवा नाही याचा आपल्याला एक बोध होतो. आणि जर तसं आढळलं तर काही वेळा प्युबर्टी गॉयटर किंवा प्युबर्टीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला थायरॉक्झिन सप्लिमेंटेशन आवश्यक असतं. नंबर 1. नंबर 2, ज्यावेळी तुम्ही एक 40च्या सुमाराला ज्यावेळी आपण पोचतो
आणि प्रत्येक माणूस एक्झिक्युटिव्ह चेकअप करतो आणि एक्झिक्युटिव्ह चेकअपमध्ये जास्त स्ट्रेस डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल या 2 गोष्टींना दिला जातो. पण याचबरोबर T3, T4, TSH हे ब्लड लेवलचे थायरॉईड फंक्शन टेस्ट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्या वयात सुद्धा थायरॉईडची गरज कमी होणं जास्त होणं हे आजार मुख्यत्वे करून दिसून येतात. महिलांनी प्रत्येक प्रेग्नन्सीच्या अगोदर जसं HIV टेस्ट HB ब्लड ग्रुप हे करत असतो तसं प्रेग्नन्सीच्या वेळी थायरॉक्सिनची थायरॉईड फंक्शन टेस्ट करण्याची अत्यंत आवश्यकता असते. हे महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं होतं सर. अतिशय थोडक्यात आपण समजावून सांगितलं. वेळेची मर्यादा असल्या कारणाने आपल्याला या कार्यक्रमाची इथे सांगता करावी लागत आहे. सर, आपण वेळात वेळ काढून जो व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आमच्यासाठी दिला त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो सर. धन्यवाद नमस्कार. सर, आपण आलात नमस्कार. त्याबद्दल. धन्यवाद. प्रेक्षको, आपण पाहिलं की आजच्या चर्चेचा निष्कर्ष हा नक्की स्पष्ट आहे. थायरॉइड आजार हा सामान्य आहे, तपासणी सोप्या आहेत आणि उपचार परिणामकारक आहेत. गरज आहे ती जागरूकतेची, नियमित तपासणीची आणि तज्ज्ञ सल्ल्याची. याच सकारात्मक वळणावर आज आपण या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.